अतिशय शिस्तबद्ध असं नियोजन समर्थाने आपल्या जीवनाचं केलेलं आहे. पहिली 12 वर्ष मातापित्यांच्या घरात, नंतरची 12 वर्ष तपश्चर्याच्या काळामध्ये शरीर बल संवर्धन, मनबल संवर्धन आणि बुद्धिबल संवर्धन या तिघांना संतुलित महत्त्व. मग 12 वर्ष सबंध भारत भ्रमण, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, जागोजागी मठस्थापना, जागोजागी महंतांची नियुक्ती. म्हणजे भारत भ्रमण सुरू केल्यानंतरच समर्थांच्या डोक्यामध्ये त्यांचं जे भावी कार्य आहे त्याचा ब्ल्यूप्रिंट तयार होता. दादासाहेब आपटेंचा हा शब्द आहे. समर्थ रामदास लाईफ अँड मिशन या त्यांच्या इंग्रजी ग्रंथामध्ये ते म्हणतात, द ब्लूप्रिंट ऑफ हिज मिशन वॉज रेडी इन हिज माइंड वेन ही वॉज ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर इंडिया. म्हणून उत्तरेत समर्थ एकदाच गेलेले आहेत. दक्षिण भारतात त्यांनी 3 वेळा प्रवास केला. उत्तरेत फक्त एकदाच गेलेले आहेत. पण उत्तरेत विदिशाला मठ आहे, ग्वाल्हेरला मठ आहे, हिमालयाच्या तिथं पहलग्रामला मठ आहे. सगळ्या ठिकाणी समर्थाने मारुती मंदिरं स्थापन केलेली आहेत. मोठी संघटना उभी केलेली आहे. काल आपण पाहिलं 10 ते 20 वयोगटातल्या लहान लहान मुलांना समर्थांनी अनुग्रह दिला. त्यांना मठपती केलं, त्यांना अभ्यास करायला लावला, त्यांना व्यायाम करायला लावला, त्यांना संघटित व्हायला सांगितलं. आणि जर दुष्टांचं आक्रमण झालं तर तुम्ही पण आक्रमक व्हा आणि त्यांना ठोकून काढा, असा स्पष्ट संदेश त्याने आपल्या शिष्यांना दिला. पंडित किशोरजी व्यास त्यांच्या प्रवचनात सांगतात की राम आणि कृष्णापर्यंत आमच्याकडे युद्धाची परंपरा होती. विजिगीषू जीवनवाद लोकांच्या मध्ये संचारलेला होता. बुद्धांचा अवतार झाला आणि अहिंसेचं आवाज तोम माजवलं गेलं. इतकंच तोम झालं अहिंसेचं की सम्राट अशोकाने आपल्या राजधानीमध्ये लष्करच ठेवलं नाही, लष्करच विसर्जित केलं. म्हणजे पोलीस काढून टाकावेत तसं ते घडलं. आता लष्कर नसेल तर काय होणार? पुढे या अहिंसेला गांधीजींनी अत्यंत विकृत रूप प्राप्त करून दिलं. जणू भ्याडांची अहिंसाच गांधीजींनी जोपासली. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रजाळलेले पंतप्रधान आम्हाला मिळाल्यामुळे लोकांमधली राष्ट्राबद्दलची, आपल्या धर्माबद्दलची अस्मिताच नाहीशी झाली. आणि अत्यंत विकृत, विक्षिप्त, कुठल्याही धर्माची नाही अशी एक विचित्र निधर्मी व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण झाली. इतिहासाचं विकृतीकरण झालं. या सगळ्या गोष्टी आपण जर नीट समजावून घेतल्या तर समर्थांच्या कार्याचं वेगळं मूल्य आपल्या लक्षात येईल. हे सगळं संघटन उभं करत असताना समर्थांनी सगळ्या जातीच्या, सगळ्या पंथाच्या आणि सगळ्या धर्माच्या लोकांना जवळ केलेलं आहे. असा एक आक्षेप घेतला जातो की समर्थ रामदास हे ब्राह्मणवादी होते. कुठलं तरी त्यांचं एखादं वचन घ्यायचं आणि त्या वचनावरती जोर द्यायचा आणि समर्थांवर ब्राह्मण्याचा शिक्का मारायचा. 20 वर्षापूर्वी बारामतीत माझी एक व्याख्यानमाला होती आणि मी बारामती कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे मला मराठी शिकवणारे सर भेटायला आले आणि ते म्हणाले, तू कॉलेजमध्ये एक व्याख्यान देशील का? जरा विद्यापीठीय भाषेत सांगायचं म्हणजे त्यावर्षी MA 20 मार्काचा रामदास होता. आप्पा नेहमी म्हणायचे 20 मार्काचा रामदास, 30 मार्काचा ज्ञानेश्वर, 40 मार्काचा तुकाराम, अशी विद्यापीठीय भाषा असते. त्यांनी मला विचारलं की आम्हाला 20 मार्काचा रामदास आहे, तेव्हा शैक्षणिक व्याख्यानामध्ये तुझं व्याख्यान मी ठेवतो, तू येशील का? म्हटलं येईन. मग बारामती कॉलेजमध्ये माझं व्याख्यान झालं MAच्या विद्यार्थ्यांकरता. ते म्हटलं 1 तासभर तू भाषण कर, 15-20 मिनिटं प्रश्नोत्तरं, असं आपण 1.5 तासाचा कार्यक्रम करू. म्हटलं चालेल. व्याख्यान संपल्यानंतर पहिला प्रश्न एका मुलाने विचारला की समर्थ रामदास जातीयवादी होते असं म्हणतात, ते खरं आहे का?
मी त्यांना म्हटलं, अतिशय सुंदर प्रश्न म्हटलं या विद्यार्थ्याने विचारलेला आहे. आणि समर्थ वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर मी स्वतः या निष्कर्षाप्रत आलेलो आहे की समर्थ एक नंबरचे जातीयवादी होते. माझ्या उत्तरांसाठी विद्यार्थी जरा एकदम थक्क झाले. असं काही उत्तर त्यांना अपेक्षित नव्हतं. मी चिडणं काहीतरी ताडकन बोलून त्यांना अपेक्षित होतं. ते त्यांना शिकवणारे प्राध्यापक जरा चक्रावले आणि मग मी हळूहळू सुरुवात केली. म्हटलं, समर्थाने एके ठिकाणी म्हटलंय, मराठा तितुका मिळवावा, आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा, यावरनं त्यांना मराठ्यांबद्दल बराच पुळका असला पाहिजे. समर्थाने एके ठिकाणी म्हटलंय, भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन, यथार्थ धेड महार चांभार यांच्याबद्दल त्यांना फार आत्मीयता असली पाहिजे. समर्थाने एके ठिकाणी म्हटलंय, ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्ट झाले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे, आताची ब्राह्मणे काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा लोकांच्या प्रचितीस आले किंवा नाही, कित्येक ब्राह्मण मशिदीत जाती, कित्येक पिराज बसती, कित्येक तुर्क होती, आपले इच्छेने. यावरनं समर्थ एक नंबरचे ब्राह्मण दृष्टी असले पाहिजेत असं माझं मत आहे. आणि या ओव्यांवरनं मी असा निष्कर्ष काढतो की समर्थ हे पक्के जातीयवादी होते, ते ब्राह्मण विरोधी होते आणि इतर समाजाबद्दल त्यांना फार पुळका होता. तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं ते सांगा. तो पोरगा गुपचूप खालीच बसला आणि नंतर माझं भाषण झाल्यानंतर तो मला भेटला आणि म्हटला, आमचे सर आम्हाला सांगतात की समर्थ हे ब्राह्मणांची पुढारी होते म्हणून. शिकवणारे सरच. आता बारामतीत चांगले प्राध्यापक कुठून येणार हाही प्रश्नच आहे पुन्हा. कारण बारामतीचं पाणीच तसं आहे. मग तीच 12, त्याच्या पुढे काही संख्याच नाही ना, पुढे वाढत नाही. की आपण ज्यांच्या शाळेत आहोत ते सहस्रबुद्ध आहेत, बुद्धीच्या सहस्र पाळकाळ्या विलसित झालेल्या आहेत. सांगायचा मुद्दा, काहीतरी एखाद्या वचनाचा आधार घेतला जातो आणि चुकीचं प्रतिपादन केलं जातं. समर्थांच्या शिष्यांमध्ये धोंडीबा धनगर, दत्ता नावी, मशा महार या सगळ्यांचा अंतर्भाव आहे. भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन, ही त्यांची भजनाची व्याख्या आहे. आता गंमत कशी असते, ह्या व्याख्येबद्दल राम शेवाळकरांनी माझ्या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिली, चिंता करतो विश्वाचीला, त्याने विस्तृत प्रस्तावना दिली. त्यात ही ओवी दिली. या ओवीवरनं राम शेवाळकर आणि मी आमच्या दोघांच्या विरुद्ध पोलीस केस केली गेली की बघा, राखावे अंतर म्हणजे अंतर ठेवावे असं म्हणतात ते. आता राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, याचं काय करणार. सुशब्दे राजी राखावा, सकळ लोक, यथार्थ अंतर ठेवावं का त्याच्यापासून. अंतर राखणे यथार्थ अंतर ठेवणे नव्हे, अंतःकरण सांभाळणे. आता एवढाही ज्याला भाषेचा अभ्यास नसेल त्यांनी संशोधनाच्या भानगडीत पडू नये. समर्थांच्या वचनांचा विचित्र आणि विकृत अर्थ लावला जातो. दासबोधात समर्थ स्पष्टपणे म्हणतात, ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे आणि शूद्राचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे आगळे वेगळे ते असेची ना. उंच ब्रह्म रायासी, नीच ब्रह्म परिवारासी, ऐसा भेद तयापासी मुळीच नाही. उलट शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे, जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुत जन. शहाणे करून सोडावे बहुत जन म्हटलेलं आहे, ब्राह्मण जन म्हटलेलं नाही आहे. बहुजन समाज शहाणा करून सोडा, जे पतित आहेत त्यांना पावन करा, समर्थांची स्पष्ट सूचना आहे. पुण्यात माझ्याकडे अभ्यास करणारा एक बाई आहे, डॉक्टर तपस्वी. त्यांना मी एक दिवस एक प्रोजेक्ट दिला. त्यांना म्हटलं की तुम्ही पुन्हा एकदा दासबोध वाचा आणि दासबोधामध्ये ब्राह्मणांना फॉर, ब्राह्मणांना अगेन्स्ट, बहुजन समाजाला फॉर, बहुजन समाजाच्या अगेन्स्ट अशा ओव्या शोधून काढा. त्यांनी ओव्या शोधून काढल्या, 350 ओव्या निघाल्या. त्याने मला ती वही आणून दाखवली. ती वही मी बाबासाहेब पुरंदरेंना दिली आणि बाबासाहेब म्हटलं, बाबासाहेब ते 2 दिवस वाचा आणि मग मला परत द्या. 2 दिवसानंतर जेव्हा मी बाबासाहेबांकडे गेलो, बाबासाहेब इतके थक्क झाले. त्या सबंध 350 ओव्यामध्ये
12-13 ओव्या ब्राह्मणांचा पक्षपात करणाऱ्या होत्या, 9-10 ओव्या ब्राह्मणांवर टीका करणाऱ्या होत्या आणि सुमारे 325 ओव्या बहुजन समाजाबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या होत्या. कशाच्या आधारे निष्कर्ष काढला? म्हणजे 300हून जास्त ओव्या बहुजन समाजाला सांभाळून घ्या, त्याला सामावून घ्या, त्याच्यावर प्रेम करा, अशा अर्थाच्या समर्थाने लिहिलेल्या आहेत. बरं, ब्राह्मणांचं कौतुक करणाऱ्या 10-12 ओव्या आहेत, ब्राह्मणांना शिव्या देणाऱ्या पण 8-9 ओव्या आहेत. म्हणजे त्याचा हिशोब तिथंच चुकला. पण अभ्यास न करता समर्थान म्हटले पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण गुण सांडून घे अवगुण तो एक पडत मूर्ख. बाबासाहेब पुरंदरेने एक गमतीशीर प्रसंग सांगितला. बाबासाहेब नागपूरला होते आणि नागपूरला एक विशिष्ट समाजाचे लोक मनुस्मृती जाळणार होते. वर्तमानपत्रात बातमी होती, अमुक अमुक तारखेला दीक्षाभूमीपाशी मनुस्मृती जाळण्याचा जाहीर कार्यक्रम होईल. त्याचे जे मुख्य नेते होते ते बाबासाहेबांच्या ओळखीचे होते. त्यांनी बाबासाहेबांची शिवाजी महाराजांवरली व्याख्यानं ऐकली होती. बाबासाहेबांनी त्यांना फोन केला आणि म्हटले जरा भेटायला येऊ का? या म्हटले. बाबासाहेब पुरंदरे त्यांच्याकडे गेले. बाबासाहेब त्यांना म्हणाले, तुम्ही मनुस्मृती जाळणार आहात, हा तुमचा कार्यक्रम खूप छान आहे म्हटले, मला आवडला. फक्त मी माझ्या लहानपणापासून मनुस्मृती हा शब्द ऐकतोय, पण मी मनुस्मृती कधीच पाहिली नाही. तेव्हा फक्त जाळण्यापूर्वी मला एकदा मनुस्मृती दाखवा. मी एकदा चालतो काय नेमकं म्हणून म्हटलंय आणि ते चाळून आणि मी घरी नेत नाही म्हटलं, इथं तुमच्या देखतच वाचतो आणि तुम्हाला परत करतो. तर ते जे नेते होते ते बाबासाहेब म्हटले, आम्हाला मनुस्मृती कुठे मिळाली आहे म्हटले. मग बाबासाहेब विचारलं, तुम्ही जाळणार काय? आम्ही विरकरची डिक्शनरी आणून ठेवली आहे म्हटले. कापडात बांधल्यावरती ती मनुस्मृती आहे का ती डिक्शनरी आहे हे कोणाला कळणार म्हटले. आम्ही कापडात ती बांधणार आणि ती त्याची होळी करणार, बरेचदा जळून गेलं की सगळ्या कागदांची राख होणार. त्यामुळे आम्ही जाळलेला ग्रंथ मनुस्मृती होता का आणखी कोणता होता हे लोकांना शेवटपर्यंत कळणार नाही. भाऊसाहेब म्हणजे काय बुद्धिमत्ता म्हटली तुमची. ज्या माणसाने कधी आयुष्यात मनुस्मृती वाचली नाही ते मनुस्मृती जाळणार. आप्पा नेहमी त्यांच्या व्याख्यानात सांगायचे, मनुस्मृती जर जाळायची असेल तर सर्वात पहिल्यांदा ती ब्राह्मणांनी जाळली पाहिजे, कारण मनुस्मृतीचे सगळे कायदे ब्राह्मणांच्या विरुद्ध आहेत. आता वाचून तरी बघा. बरं, मनु हा काही ब्राह्मण नव्हता, तो क्षत्रिय होता, तो क्षत्रिय राजा होता. त्याने त्यावेळेस निर्माण केलेली ती राज्यघटना आहे. समजा त्या राज्यघटनेतल्या काही गोष्टी आज आपल्याला लागू नसतील तर आपली जी आजची राज्यघटना आहे त्यातल्या लागू नसलेल्या गोष्टींच्या अमेंडमेंट आपण केल्या की नाही? किती वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे? 100हून अधिक वेळा घटना दुरुस्ती झालेली आहे. मग अशा प्रकारे एक लक्षात होतं की कुठलाही कायदा हा सर्व काळ नाही लागू होत. स्वामी विवेकानंदाने म्हटलंय, धर्माची 2 अंग असतात, एक ज्ञानकांड, दुसरं कर्मकांड. कर्मकांड हे परिस्थितीनुसार बदलत राहतं, ज्ञानकांड हे शाश्वत राहतं. आत्मा अमर आहे, यात कधी बदल होणार नाही. सगळीकडे तो परमात्मा नटलेला आहे, यात कधी बदल होणार नाही. ही सूत्र बदलणार नाहीत. पण पूर्वेकडे तोंड करून पूजा करावी का, 16 नेसावा का, 16 नेसू नये, हा सगळा जो कर्मकांडाचा भाग आहे तो परिस्थितीनुसार बदलत राहील. पण समर्थांना नीट समजावून घेतलं गेलं नाही. ज्या समर्थांनी आपल्या वाङ्मयामध्ये सगळ्या संप्रदायांचा आणि बहुजन समाजाचा समावेश केला, एवढंच नव्हे, शिरवळला जो मठ स्थापन केला त्याचा मठपती बाजी गोसावी हा मराठा समाजातला होता. पालीला जो मठ स्थापन केला, खंडोबाची पाली, तिथं जो मठपती होता श्रीरंग गोसावी, तो मराठा समाजातला होता. समर्थांना मराठवाड्यात जे मठ होते त्याच्यावरती देखरेख करायला एक मनुष्य हवा होता. समर्थांनी ज्याची नियुक्ती केली त्याचं नाव उपलब्ध आहे, वली मोहम्मद. मराठवाड्यातल्या 38 मठांवरती देखरेख करायला एक मुसलमान मनुष्य ठेवला होता. आजही सज्जनगडावरती 2 कबरी आहेत, त्या कबरी समर्थांच्या शिष्यांच्या आहेत. एकाचं नाव आहे फाजल खान आणि दुसऱ्याचं नाव आहे मोहम्मद खान.
सगळे शिष्य होते समर्थांचे. गिरधर स्वामींनी समर्थ प्रतापाच्या 19व्या समासात दिलेली कथा सांगतो, अध्यायात दिलेली कथा सांगतो. ही कथा जेव्हा मी राम शेवाळकरांना सांगितले, राम शेवाळकर बराच वेळ रडत होते. त्यांनी केवढा हा मोठा महात्मा आहे आणि काय त्याच्याबद्दल लोक गैरसमज करून घेतात. त्यांना फार वाईट वाटलं. 1674 सालची घटना आहे. चाफळला रामनवमी होती. रामनवमी उत्सवाची पद्धत अशी असायची, प्रतिपदा ते नवमी 9 दिवस उत्सव, कीर्तन, प्रवचन असायची. दशमी आणि एकादशी 2 दिवस सगळ्या बहुजन समाजाला त्या उत्सवात सामावून घेता यावं म्हणून कुस्त्या, मल्लखांब, बैलगाड्यांची शर्यत हे सगळं असायचं. द्वादशीला सगळ्या गावाला जेवण असायचं. घरात कोणाकडे चूल पेटत नव्हती, सगळे मंदिरामध्ये जेवायला असायचे. त्याची पद्धत अशी होती की पहिल्यांदा 1000 ब्राह्मण दाम्पत्य जेवायला बसत असत. त्यांची जेवणं झाली की मग सगळे गावातले लोक जेवायला येत असत. सबनीस नावाचे गृहस्थ 1000 ब्राह्मण दाम्पत्य आणायचं काम करत असत. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे जर एखादा अनुष्ठान असेल आणि 25 ब्राह्मण लागणार असतील तर आपण फक्त एकाला सांगतो की तुम्ही 25 ब्राह्मण घेऊन या. मग ते 25 ब्राह्मण घेऊन येतात. आपल्याला 25 लोकांना सांगावं लागत नाही. आता असे ते संघटित त्यांचे समुदाय असतात. त्यातल्या एकाला सांगितलं की तो सगळी माणसं घेऊन येतो. आपल्या अथर्वशीर्षाचं आवर्तन करायचं असेल आणि 100 ब्राह्मण पाहिजे असतील, नुसतं घोडोदकर शास्त्रींना सांगितलं की ते 100 ब्राह्मण तुमच्याकडे पाठवून देतील. 100 लोकांना आपल्याला कॉन्टॅक्ट करायला लागत नाही. तसं हा सबनीस सगळ्यांना आणत असे. गिरधर स्वामींची समर्थ प्रतापामध्ये स्पष्ट नोंद आहे की समर्थ बहुजन समाजातल्या लोकांना अनुग्रह देत होते, त्यांना जवळ करत होते. म्हणून रुष्ट झालेल्या ब्राह्मणांनी उत्सवावरती बहिष्कार टाकायचा असा निर्णय घेतला. सहवासाचा गिरीधर 10 वर्ष स्पष्ट नोंद आहे की बहुजन समाजाला खूप जवळ करतात म्हणून ब्राह्मण वर्ग समर्थांवर नाराज होता. मग सगळे ब्राह्मण लोक आले, म्हणजे सबनीस आले आणि सबनीसांनी समर्थांना सांगितलं की उद्या द्वादशी आहे, ब्राह्मण लोक काही जेवायला येणार नाही आहेत, ते नाराज आहेत. समर्थांना या सगळ्या बातम्या आधीपासून कळल्या होत्या. सबनीसांना वाटलं होतं समर्थ काहीतरी गायाव्या करतील, मग आपण आपल्या अटी सांगू, आपण आपले काही नियम सांगू, ते समर्थांना मान्य करायला लावू. पण जेव्हा सबनीस म्हणाले उद्या ब्राह्मण काही जेवायला येणार नाही, समर्थ म्हटले ठीक आहे येऊ नका म्हटले. तर त्याचं टायरच पंक्चर झालं. पुढे काही बोलायचीच सोय राहिली नाही. सबनीस निघून गेले. समर्थांनी कल्याणाला हाक मारली आणि सांगितलं भोवरवाडीत जाणे, तेथील 1,000 दाम्पत्य भोजनात सांगणे. चाफळपासून 5 कोसावरती भोवरवाडी नावाचं खेडं होतं आणि त्या भोवरवाडीला सगळी हरिजनांची वस्ती होती. बखरीतला जो शब्द आहे तो शूद्र दाम्पत्य असा शब्द आहे. गिरधर स्वामींनी समर्थ प्रतापात जो शब्द वापरला आहे तो शूद्र वर्णाची दाम्पत्य असा शब्द वापरलेला आहे. 1000 हरिजन दाम्पत्य द्वादशीला मंदिरापाशी आलं. डोळ्यांनी पाहिलेला प्रसंग गिरधर स्वामी समर्थ प्रतापात लिहितात की सगळ्या स्त्रियांनी माण नदीत स्नान केलं, सगळ्या पुरुषांनी माण नदीत स्नान केलं. समर्थांनी सगळ्या स्त्रियांना साडीचुडी दिली, सगळ्या पुरुषांना धोतर उपरणं दिलं आणि त्या सगळ्यांना भूदेव म्हणून साष्टांग नमस्कार घातला. गिरधर स्वामी लिहितात गोसावी समस्त स्त्रियासी जानकी मानत्याती, समस्त पुरुषांमध्ये रघुवीर देखत याती. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिताः मागृत कस्यस्वित धनम. आमची ही ईशावास्य भूमिका फार प्राचीन काळापासून आहे. सगळ्या संतांनी ती जोपासलेली आहे. आता प्रत्येक संतांच्या वाङ्मयामध्ये काही वर्णव्यवस्थेच्या ओव्या अशा सापडतील की ज्यात थोडंसं ब्राह्मणांचं समर्थन केलेलं आहे. पण ते फक्त समर्थांच्या बाबतीत नाही आहे, प्रत्येक संतांच्या बाबतीत आहे.
काकासाहेब कारखानीसांनी समर्थ व्यक्ती आणि कार्य हा जो ग्रंथ लिहिला आहे त्यात ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव या सगळ्या संतांच्या वाङ्मयामध्ये कुठे कुठे ब्राह्मणांचा पुरस्कार आहे त्या ओव्याच दिलेल्या आहेत. सगळ्या संतांनी ते म्हटलेलं आहे. याचा अर्थ ते जातीयवादी होते असं त्याचा अर्थ नाही आहे. आप्पा नेहमी सांगायचे आमच्याकडे वर्ण व्यवस्था होती, वर्ण विद्वेष नव्हता. आमच्याकडे जाती व्यवस्था होती, जातीय वाद नव्हता. इंग्रज ह्या देशामध्ये आले आणि त्यांनी आमच्या वर्णव्यवस्थेला आणि जाती व्यवस्थेला भांडणाचं स्वरूप प्राप्त करून दिलं. स्वामी विवेकानंद त्यांच्या व्याख्यानात स्पष्टपणे म्हणतात, खरा धर्म खरी पूजा. या व्याख्यानात स्वामी विवेकानंदाने म्हटलेलं आहे की जाती आणि वर्ण याचा अध्यात्माशी काही संबंध नाही आहे. मनुष्य अर्थार्जन कसं करतो त्याच्यावर ते ठरतात. समर्थ म्हणाले, जरी का ब्राह्मण मती मंद तरी तो झाला जगदवंद्य. नेमकं तेवढी ओवी घेतली जाते. मग तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जरी का ब्राह्मण झाला असे भ्रष्ट तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी. मग समर्थांबरोबर तुकाराम महाराजांनाही फाशीला द्या, एकट्या समर्थांना का वेठीला धरता? आणि एक लक्षात ठेवा, समर्थ जेव्हा म्हणतात ब्राह्मण झाला मतिमंद तरी तो असे जगदवंद्य, किंवा तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात जरी का ब्राह्मण झाला असे भ्रष्ट तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी, तिथं ब्राह्मण हा शब्द त्या दोघांनी कोणत्या अर्थाने वापरलेला आहे? जो उन्मनी अवस्थेमध्ये आहे, समर्थाने ब्राह्मणाची व्याख्या केलेली आहे, जो उन्मनी अवस्थेत आहे तो ब्राह्मण. तुकाराम महाराजांची ब्राह्मणाची व्याख्या तीच आहे. स्वामी समर्थ उन्मनी अवस्थेत आहेत, ते कसे वागले तरी क्षम्य आहे. स्वामी समर्थ संडासला जायचे आणि तसेच उठून चालायला लागायचे, ती सुंदराबाई सगळं धुवायची. स्वामी समर्थांना भानही नसायचं. गजानन महाराज उकिरड्यावरती बसायचे, तिकडलं खरकट उष्ट खायचे, गटारीतलं पाणी प्यायचे, चिली मोडायचे, नग्न अवस्थेमध्ये असताना स्त्रियांच्या डब्यात जाऊन बसायचे. असा मनुष्य जरी कसाही वागला तरी तो श्रेष्ठच आहे. मग गजानन महाराजांनी गटारीचं पाणी का प्यालं चौकशी करायची नाही. विवस्त्र अवस्थेत ते स्त्रियांच्या डब्यात का जाऊन बसले चौकशी करायची नाही. ते उन्मनी अवस्थेमध्ये आहेत, त्यांचं देहभान हरपलेलं आहे. मग स्वामी समर्थ गजानन महाराज यांच्या अशा उन्मती अवस्थेतल्या अनेक कथा आहेत. मग जरी ते भ्रष्ट वागत असले तरी ते श्रेष्ठ आहेत, कारण त्यांची अवस्था अत्यंत उच्च आहे. कारण ज्या तुकाराम महाराजांनी जरी का ब्राह्मण अशी ओवी लिहिली, त्या तुकाराम महाराजांनी कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्णावर्ण भेद अमंगळ असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही संताने कधीही जातीयवादाला खतपाणी घातलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण नीट अभ्यास केला जात नाही, समजावून घेतलं जात नाही. मुद्दाम एक दोन वचनं आधाराला घेतली जातात. ब्राह्मण मंडळा मेळाव्या असं समर्थाने म्हटलं म्हणून समर्थांना झोडपलं जातं, पण मराठा तितका मेळवावा असं सुद्धा म्हटलेलं आहे. संत मंडळा मेळवाव्या असं सुद्धा म्हटलेलं आहे. भक्त मंडळ्या जमवाव्या असं सुद्धा म्हटलेलं आहे. पण मराठा संत मंडळ्या भक्त मंडळ्या हे सगळं वगळलं जातं आणि फक्त ब्राह्मण मंडळा मिळवाव्या याच्यावरनं त्यांना धारेवर धरलं जातं. याचा अर्थ या पाठीमागे अभ्यासकाची भूमिका नाहीये, जातीय विद्वेषाची भूमिका आहे. आणि हा जातीय विद्वेष महाराष्ट्रात जेवढा आहे तेवढा अन्य कुठल्याही प्रांतात नाही. माझी भारतभर व्याख्यानं होतात. आसाममध्ये व्याख्यानं झालेली आहेत, बिहारला व्याख्यानं झालेली आहेत, ग्वाल्हेरला तर नेहमीच जातो. ग्वाल्हेर, इंदोर, भोपाळ, हैदराबाद हे तर दरवर्षी ठरलेली व्याख्यानं असतात. बाहेर कुठे हे वातावरण नाहीये, आपल्या इथे फार जास्त आहे. म्हणून समर्थांनी या सगळ्या लोकांना सामावून घेतलेलं आहे. जी 1674 सालची घटना आहे त्याच्याबद्दलचं एक अस्सल कागदपत्र उपलब्ध आहे. त्यावेळेस दिवाकर गोसावी चाफळला नव्हते, उत्सवाच्या वेळेला ते नव्हते. त्यांनी महाबळेश्वरनं विठ्ठल गोसावीला लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रात ते लिहितात, साफळस प्रांती रामनवमीस 1000 शूद्रवर्णियास समर्थांनी भोजन दिलेले ऐसे वर्तमान ऐकले. हा प्रसंग काय निमित्ते झाला ते ठावे नाही, कृपया कळवावे. म्हणजे हा प्रसंग घडला होता, याचं हिस्टॉरिकल डॉक्युमेंट कोणाला हवं असेल तर जसं गिरधर स्वामींचा समर्थ प्रताप ग्रंथ हे एक डॉक्युमेंट आहे,
तसं दिवाकर गोसाव्यांचं पत्रसुद्धा उपलब्ध आहे. त्या समर्थांनी सगळ्या लोकांना आपल्या संप्रदायात सामावून घेतलं आणि मग त्यांना असं वाटलं एवढी मजबूत आणि प्रबळ संघटना आपण स्थापन केलेली आहे, या संघटनेने राजकीय बाबतीत उदासीन असून चालणार नाही. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, चौथा अत्यंत साक्षेप ही समर्थांची चतुसूत्री आहे. साक्षेप याचा अर्थ प्रयत्नवाद, साक्षेप याचा अर्थ अखंड उद्योग, मुख्य हरिकथा निरूपण. महत्वाचं म्हणजे भगवंताची कथा झाली पाहिजे, भगवंताचा प्रचार झाला पाहिजे. दुसरे ते राजकारण, राजकीय दृष्ट्या आपण जागरूक असलं पाहिजे. राजा कालस्य कारणम, यथा राजा तथा प्रजा आणि यथा प्रजा तथा राजा दोन्ही सारखंच आहे. प्रजा जर चांगली नसेल तर, प्रजा जर बेजबाबदार असेल तर, अहो अखिलेश यादव सारखा नालायक मनुष्य एखाद्या प्रांताचा मुख्यमंत्री असणं हे त्या प्रांताचं दुर्दैव आहे. लालू प्रसाद सारखा भ्रष्ट मनुष्य एखाद्या प्रांताचा मुख्यमंत्री असणं हे त्या प्रांतातले लोक किती नालायक आहे त्याचा पुरावा आहे. लोकशाहीमध्ये आपण राजा निर्माण करतो, आपण राजा निवडून देतो, मग कोणाला पण निवडून द्यावं, लायक माणसाला पण निवडून द्यावं, सत्पात्र माणसाला निवडून द्यावं. समर्थ म्हणतात मोठे ते पाप लोकांचे, राजा जर जाणता नसेल, राजा जाणता जर नसेल तर ते पाप कोणाचं आहे? लोकांचं पाप आहे. लोकांनी त्याला मान्यता दिली, लोकांनी त्या राजाला निवडून दिलं, लोकांनी त्या राजाला ऍक्सेप्ट केलं. राजकीय दृष्ट्या समाज जागरूक असला पाहिजे यावर समर्थांचा विलक्षण भर होता. आणि थोडा जर आपण भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अभ्यासला तर भारतीय स्वातंत्र्यावरती समर्थ रामदासांच्या आणि शिवाजी महाराजांच्या कार्याचा कसा ठसा होता ते आपल्या लक्षात येईल. आता घुमानला साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनात सदानंद मोरे अध्यक्ष होते. सदानंद मोरेंनी असं विधान केलं की भारतीय स्वातंत्र्यामध्ये वारकरी संप्रदायाचं जसं योगदान होतं त्याप्रमाणे समर्थ संप्रदायाचा कुठे प्रभाव दिसत नाही. सदानंद मोरे हे जरी तुकाराम महाराजांच्या वंशातले असले तरी संतांचे जे आप्त ते न होती संत असं स्पष्ट तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. ते शेवटी साहित्यिक आहेत आणि नुसते साहित्यिक नाही आहेत. कधी संभाजी ब्रिगेडच्या प्लॅटफॉर्मवर भाषण करतात, कधी कोळसे पाटील हिंदू धर्माला शिव्या देणारं भाषण करतात आणि त्याचे अध्यक्ष सदानंद मोरे असतात. पुण्यात काय काय घडतं ते सांगतो. आणि मोरे नंतर त्यांनी ज्या हिंदू धर्माला शिव्या दिल्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित ऍक्सेप्ट करतात. त्याचं खंडन करणारं भाषण ते अध्यक्ष भाषण करत नाहीत. त्यामुळे ते काय बोलतील केव्हा काही भरोसा नाही. पण स्वातंत्र्याच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचा सहभाग आहे तर आम्ही ऍक्सेप्टच करतो. पण समर्थांचा सहभाग किती होता? आद्यतम क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, पहिला क्रांतिकारक, ते अक्कलकोटला गेले, स्वामी समर्थांना भेटले, त्यांनी तलवार घेतली, स्वामी समर्थांच्या हातात दिली आणि ते स्वामी समर्थांना म्हणाले तुम्ही समर्थ आहातच, मी शिवाजी होतो, मला ही तलवार द्या, आपण इंग्रजांना या देशातनं घालू. मग अशी सांगितलं स्वामी समर्थ काय माऊली या उन्मनी अवस्थेत असायचे. त्यांनी शिष्याला सांगितलं ही तलवार घे आणि झाडाला बांधून ठेव. त्यांनी ती झाडाला बांधून ठेवली आणि उठून स्वामी निघून गेले. वासुदेव बळवंतांनी ती तलवार घेतली, गोंदवल्याला आले. त्यावेळेस गोंदवलेकर महाराज होते, ते समर्थ संप्रदायिक होते. त्यांनी गोंदवलेकर महाराजांना ती तलवार दिली आणि सांगितलं तुम्ही शिवाजी, मी शिवाजी होतो, तुम्ही रामदास व्हा, मला आशीर्वाद द्या, आपण इंग्रजांना हकलून देऊ. गोंदवलेकर महाराज म्हणाले डोक्यात राग घालून घेऊ नको, आताच्या लढाया तलवारीनं होणार नाहीत, आता बंदुका आलेल्या आहेत, तलवारीने काय होणार तुझं, तुझ्या आयुष्याचं नुकसान होईल. पण वासुदेव बळवंतांच्या फडक्यांच्या अंतःकरणात ती जी भारतीय स्वातंत्र्याची चेतना पेटलेली होती ते गप्प बसले नाहीत. शेवटी त्यांच्या त्या अंगाशी आलं, त्यांना अटक झाली,
इंग्रजांनी त्यांना एडनला ठेवलं आणि तिथं हाल हाल करून त्यांना ठार मारलं. पण आद्यतम क्रांतिकारक वासुदेव फडके यांच्या डोळ्यासमोर कोणाचं चरित्र होतं? शिवचरित्र आणि समर्थ चरित्र होतं. वासुदेव बळवंत गेल्यानंतर बरोबर 5 महिन्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झालेला आहे. 18 फेब्रुवारी 1881 या दिवशी वासुदेव बळवंत फडके गेले आणि 28 मे 1881 या दिवशी सावरकरांचा जन्म झाला. सगळ्या सावरकर भक्तांची अशी श्रद्धा आहे की वासुदेव बळवंत गेले आणि ते सावरकरांच्या रूपानं पुन्हा जन्माला आले. त्या सावरकरांनी शिवाजी महाराजांची आरती केलेली आहे. त्या सावरकरांनी इटालीचा स्वातंत्र्य सेनानी मॅझिनी याचं चरित्र लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे? जोसेफ मॅझिनी, इटालीतला रामदास. त्याच सावरकर लिहितात की समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी स्वातंत्र्याची चळवळ महाराष्ट्रात उभी केली तशा प्रकारची स्वातंत्र्याची चळवळ जोसेफ मॅझिनीने इटालीमध्ये निर्माण केली. आता या ठिकाणी सावरकरांच्या डोक्यात कोण आहे? समर्थ रामदास आहेत. सावरकरांना अटक केल्यानंतर सावरकरांची पत्र इंग्रज लोक जप्त करायला लागले. त्यात एक पत्र त्यांना सापडलं. ज्यांना बॉम्ब करता येत होता असे गजरे आणि फडके हे 2 सावरकरांचे सहकारी, त्यांनी सावरकरांना पत्र लिहिलं होतं. ते दोघेही भूमिगत होते. इंग्रज त्यांना शोधत होते. त्या पत्रावरनं इंग्रजांना कळलं की ते सज्जनगडावरती आहेत. मग इंग्रज लोक सज्जनगडावरती आले आणि त्यांच्या दोघांना अटक केली. पण सावरकरांचे भूमिगत असलेले जे 2 सहकारी होते त्यांना सुरक्षित जागा कुठली वाटली? किल्ले सज्जनगड. आणि हे सगळं यदी फडक्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात नोंदलेलं आहे. यदी फडके समाजवादी होते पण त्यांनी ही घटना दिलेली आहे. लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर प्रभाव कोणाचा होता? गोपाळकृष्ण गोखलेंचे PA होते शंकर श्रीकृष्णदे, धुळ्याचे समर्थ भक्त. एक दिवस गोपाळकृष्ण गोखल्यांनी देवांना बोलावून घेतलं आणि ते देवांना म्हणाले की तुम्ही एक काम करा, तुम्ही दासबोध नेहमी वाचता, दासबोधातली महंत लक्षणं मला एका कागदावरती लिहून द्या. देवाने विचारलं, मी तुम्हाला देतो पण ही लक्षणं तुम्हाला कशासाठी हवी आहेत? तेव्हा गोपाळकृष्ण गोखले म्हणाले, काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा याची आचारसंहिता मला तयार करायची आहे, त्यासाठी मला तुम्ही ही लक्षणं द्या. म्हणजे गोपाळकृष्ण गोखलेंच्या डोक्यात कोणता ग्रंथ आहे? दासबोध आहे. महात्मा गांधी जे गोपाळकृष्ण गोखलेंना गुरु मानत असत, ते जेव्हा काँग्रेसमध्ये सत्तेवरती आले तेव्हा काँग्रेसचे सगळे अध्यक्ष बदलले. व्यवस्थेमध्ये थोडा बदल झाला. प्राचार्य ओक हे अकोल्याचे अध्यक्ष झाले, काँग्रेस अध्यक्ष. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष झाले. ते साबरमतीला आले आणि ते गांधीजींना म्हणाले, मी आता अकोला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष झालो आहे, संघटन कसं करावं तुम्ही मला थोडंसं मार्गदर्शन करा. गांधींनी उत्तर दिलं, महाराष्ट्रातल्या माणसाने संघटन शिकण्यासाठी साबरमतीला येण्याची गरज नाही, त्याने दासबोध वाचावा. दासबोध हा संघटक निर्माण करण्याचा कारखाना आहे. हे गांधीजींचं वाक्य आहे. म्हणजे गांधींच्या डोक्यात कोणता ग्रंथ होता? दासबोध होता. लोकमान्य टिळकांचं चरित्र जर आपण वाचलं तर टिळकांची विश्रांतीची 2 स्थानं होती. स्वतः टिळकाने म्हटलंय, माझी विश्रांतीची 2 स्थानं आहेत, एक सिंहगड, दुसरा सज्जनगड. सिंहगडावर जर आपण गेलो तर पहिल्या 2 मिनिटातच आपल्याला उजव्या हाताला एक बंगला आढळतो, तो लोकमान्य टिळकांचा बंगला आहे. आणि सज्जनगडावर पायऱ्या चढून झाल्या की लगेच पहिली कमान लागते, त्या कमानीचं नाव आहे लोकमान्य टिळक कमान. आपण समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालतो, तिथे एक फार मोठा पिंपळाचा पार आहे आणि समोर संबंध शेतगडासमोरचं पटांगण आहे. त्या पारावरती दर दासनमेला लोकमान्य टिळक गडावरती यायचे, पारावर उभं राहायचे, समोर हजारो माणसं असायचे आणि टिळक रामदास स्वामींवरती तासभर बोलायचे. टिळकांच्या वरती शिवचरित्राची आणि समर्थ चरित्राची छाप आहे.
जेव्हा त्यांनी समर्थांच्या वाङ्मयात वाचलं शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा प्रताप, तेव्हा लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीचा उत्सव सुरू केला. त्या शिवजयंतीच्या मागची प्रेरणा समर्थांच्या पत्रातली ओवी आहे. डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 साली केली, पण हा विचार त्यांच्या डोक्यात 1918 पासून घोळत होता. 1919 साली डॉक्टर हेडगेवार पुण्याला आले. ते लोकमान्य टिळकांना भेटले आणि टिळकांना त्यांनी सांगितलं की असं हिंदू समाज संघटित करावा म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना मला स्थापन करायची आहे, तुम्ही आशीर्वाद द्या. टिळक म्हणाले, आशीर्वाद देण्यात का मी काही मोठा नाही आहे, पण तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती जा आणि शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घ्या. सज्जनगडावरती जा आणि रामदास स्वामींचे आशीर्वाद घ्या. त्यानुसार डॉक्टर हेडगेवार सज्जनगडावरती गेले, शिवनेरीवरती गेले, शिवसमर्थांचे आशीर्वाद घेतले आणि मग संघाची स्थापना 1925 साली झाली. संघाची स्थापना झाल्यानंतर 1925 सालापासून 1938 सालापर्यंत संघाची शाखा रोज संपल्यानंतर राष्ट्रगुरू रामदास स्वामी की जय असं म्हणण्याची पद्धत होती. हे स्वतः मी हेडगेवारांच्या चरित्रात वाचलं. हेडगेवार 1938 नंतर गेले. गोळवलकर गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले आणि गुरुजींनी बैठकीत असं म्हटलं की संघ आता महाराष्ट्रापुरता राहिलेला नाहीये, आसाम, बिहार, बंगाल इथं सुद्धा शाखा झालेल्या आहेत. तेव्हा रामदास स्वामींच्या नावाने प्रांतवादाचं स्वरूप येऊ शकेल, तेव्हा आपण शेवटी भारत माता की जय म्हणत जाऊ. मग ती अमेंडमेंट जी आहे, सुधारणा, ती गुरुजींनी केली. पण 1938 सालापर्यंत राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी की जय म्हटलं जात होतं. नंतर मग भारत माता की जय सुरू झालं. मी 1960 पासून 1967 पर्यंत रोज संघाच्या शाखेमध्ये जात होतो. 2 वर्ष मी संघ शिक्षक होतो. आमच्या मनमाडच्या संघाच्या शाखेमध्ये जे वर्षातले 5 उत्सव असायचे, त्या प्रत्येक उत्सवाला भगव्या ध्वजाखेरी शेजारी एक फोटो ठेवला जायचा. तो फोटो शिवसमर्थांचा असायचा. भगवा झेंडा फडकतो आहे, त्यावर समर्थ असा आशीर्वाद देत आहेत आणि खाली शिवाजी महाराज उभे आहेत. हा फोटो आमच्या शाखेमध्ये 7 वर्ष मी सतत पाहिलेला आहे. दर उत्सवात तो लावला जायचा. एरवी तो संघ कार्यालयामध्ये असायचा. म्हणजे संघाची प्रेरणा कुठली आहे? शिवसमर्थ आहे. यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितलं, दासबोधाचं प्रकाशन आपण त्यांच्या हस्ते घेतलं. पहिला सार्थ दासबोध यशवंतरावांच्या हस्ते प्रकाशित झाला. तेव्हा यशवंतराव म्हणाले, दासबोधातला समाज वाचल्याखेरीज आमची आई आम्हाला जेवायला देत नव्हती. मी परवा प्रवासामध्ये होतो. माझ्या शरीर मिलिटरीतला एक तरुण मुलगा होता, पवार नावाचा, एकदम यंग चॅप, 25-30 वर्षाचा. त्यांनी मला माझं नाव विचारलं. पोशाखावरनं त्याला वाटला मनुष्य वेगळा आहे. त्यांनी मला नाव विचारलं. तर मी सांगितलं, सुनील चिंचोळकर. तुमची सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत म्हटले. म्हटलं तू काय करतोस? म्हटलं मी मिलिटरीमध्ये आहे. मग म्हटलं माझी पुस्तकं तुझ्याकडे कशी काय? म्हटले माझे आई वडील दासबोध वाचल्याशिवाय जेवण करत नाहीत म्हटले. आमच्या घरात रोज दासबोध वाचला जातो आणि तुमची पुस्तकं दासबोधावरली असल्यामुळे ती सगळी मी घेतलेली आहेत. हा सगळा जातीवाद आहे ना, हा राजकारणी पुढाऱ्यांनी निर्माण केलेला आहे. सामान्य माणसाच्या मनामध्ये हे काही नाही आहे. सामान्य माणसाला संघर्ष नकोच आहे. सामान्य माणसाला कटकटी नको आहे. त्याचे रोजचे जेवणाचे आणि कुटुंबातले इतके प्रॉब्लेम आहेत, त्याला याच्यामध्ये रस सुद्धा नाही आहे. हिवरे गावामध्ये एक सभा झाली. विदर्भामध्ये हिवरे गाव आहे, नागपूरच्या जवळ. तिथे एक सभा झाली. पुरुषोत्तम खेडेकरांची सभा होती आणि त्याला अध्यक्ष भुजबळ नावाचे तिकडले सभापती होते. ते त्या गावातले सभापती म्हणजे एकदम गावातला दादा मनुष्य, तब्येतीने असे सणसणीत होते. ते त्या समारंभाचे अध्यक्ष. आधी पुरुषोत्तम खेडेकरांनी त्यांच्या अर्ध्या पाऊण तासाच्या भाषणात जेवढ्या ब्राह्मणांना शिव्या देता येतील तेवढ्या सगळ्या त्यांच्यात येऊन झाल्या. नंतर अध्यक्ष भाषणासाठी भुजबळ उभे राहिले. घडलेला प्रसंग सांगतोय. भुजबळाने भाषणाची सुरुवात केली. या नालायक माणसाला कोणी बोलवलं मला माहिती नाही, पण लक्षात ठेवा, या मूर्खाचं भाषण तुम्ही विसरून जा.
त्यांनी सांगितलं आमचा बंगला आहे, त्याच्यासमोर एक ब्राह्मणाचा बंगला आहे, आम्ही मराठा आहोत म्हटले, ते आमच्याकडे जेवायला येतात, आम्ही त्यांच्याकडे जेवायला येतो, आमच्या लग्नात ते ब्राह्मण कुटुंब सतत आम्हाला मदत करत असतं, त्यांच्याकडे लग्न असलं की माझी बायका मुलं तिथं मदतीला जातात, आम्ही आनंदाने राहत आहे, हा हरामखोर मनुष्य म्हणले आपल्यात भांडणं लावतोय, या नालायकाला पुन्हा या गावात घेऊ नका. हे अध्यक्ष भाषण भुजबळांनी केलं. ते स्टेजवरनं खाली उतरले खेडेकर आणि गाडीतनं पळून गेले, पुन्हा थांबले सुद्धा नाही जेवायला. सामान्य माणसाला या गोष्टी नकोत. सामान्य माणसाला जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कमे रती वाढो, जे जे भेटी जे भूत, ते ते मानिजे भगवंत, या वृत्तीचा सामान्य मनुष्य आहे. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांची भेट घेतली म्हणजे शिवाजी महाराजांना कमीपणा येत नाही. थोडी मानसिकता आपली लक्षात घ्या. अगदी मी अलीकडची राजकीय उदाहरणं सांगतो, अगदी ताजं उदाहरण सांगतो. म्हणजे ब्रिगेडवाल्यांचं एक ठरलेलं वाक्य असतं, तो रामदास लंगुटीवाला आहे, आमचा राजा त्याला नमस्कार करणार नाही. आता हे इतिहास संशोधकाचं वाक्य का जातीवादी वाक्य आहे ते ज्याचं त्यांनी ठरवावं. रामदास लंगुटीवाला म्हणायचं काय कारण आहे? त्याला राजकारणाला काय कळत होतं, आमचा राजा त्याला नमस्कार करणार नाही. अगदी ताजी घटना सांगतो. बेंगलोरला सत्यसाईबाबांचं निधन झालं. अगदी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग सुद्धा सत्यसाईबाबांच्या अंत्यदर्शनाला गेले होते. निखिल वागळेनी आणि प्रसन्न जोशींनी ते का दर्शनाला गेले विचारायला पाहिजे होतं. का नाही त्याच्यावरती एक मुलाखत घेतली, 4 लोकांना बोलवलं. असं का, तुम्ही जर निधर्मी आहात कशाला त्यांच्या अंत्यदर्शनाला गेलात? त्याच्याही पुढे सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर हे क्रिकेटच्या जगतातले 2 मोहरे अंत्यदर्शनाला ते गेले होते. आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं, ते दोघेही ढसाढसा रडत होते. नंतर पत्रकारांनी सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर या दोघांना विचारलं, तुम्ही इतके रडलात कसे काय? काय संबंध आहे तुमचा बाबांशी? तेव्हा तेंडुलकर आणि गावस्कर दोघांनी सांगितलं, आम्ही आज जे काही आहोत ते साईबाबांच्यामुळे आहोत म्हटले. आम्हाला घडवलं ते सत्य साईबाबांनी घडवलं, त्यांच्या आशीर्वादाने आम्ही यशस्वी झालो. सत्य साईबाबांना बॅट धरता येत होती, क्रिकेट खेळता येत होतं, त्यांना ऑफ पिन, लेग ब्रेक किंवा मिड विकेट बाउंड्री, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, गली, स्लीप, विकेट किपर हे शब्द माहिती होते. काय त्यांचं क्रिकेटमधलं ज्ञान होतं? पण गावस्कर आणि तेंडुलकर म्हणतात, आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. या श्रद्धेचं तुम्ही काय करणार आहात? इंदिरा गांधी अत्यंत तेजस्वी पंतप्रधान होत्या. आपला भारताला मिळालेल्या पंतप्रधानांचा इतिहास जर आपण पाहिला तर इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी हे 2च तेजस्वी पंतप्रधान आपल्याला मिळाले. अत्यंत आत्मविश्वासू, अत्यंत बाणेदार, आणि ज्यांनी भारताला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली असे 2 जणच होते. इंदिरा गांधी कायम कांचीपीठाच्या शंकराचार्यांच्या दर्शनाला यायच्या. त्यांना राजकारणातलं काय कळत होतं? कांचीपीठाचे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती आयुष्यात कधी गाडीत बसले नाहीत, कायम पायी चालत राहिले. त्यांनी वापरलेलं भारी वाहन म्हणजे सायकल रिक्षा किंवा टांगा, या पलीकडे त्यांना काही माहिती नव्हतं. कधी कारमध्ये बसली नाहीत, विमान तर सोडूनच द्या. इंदिरा गांधी का बरं त्यांचं दर्शन घ्यावं? मी सज्जनगडावरती होतो त्यावेळेस 1984 सालचा चातुर्मास चंद्रशेखरेंद्र सरस्वतींनी साताऱ्यात केला होता. इंदिरा गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होत्या. दौऱ्यातले 2 कार्यक्रम त्यांनी रद्द केले आणि हेलिकॉप्टरने त्या साताऱ्याला आल्या. सगळ्या वर्तमानपत्रात दुसरीशी हेडनीज होती, शंकराचार्यांनी इंदिरा गांधींना भेट नाकारली. ते त्यांच्या अनुष्ठानामध्ये होते. शिष्याने येऊन कागद लिहून दिला, इंदिरा गांधी आल्यात, त्यांनी लिहिलं त्यांना जायला सांगा. बरं, एवढं करून इंदिरा गांधींना अपमान वाटला नाही. 6 महिन्यांनी ते बेंगलोरला होते, इंदिरा गांधी कर्नाटकात होत्या, बेंगलोरला जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आल्या. इंदिरा गांधींनी का शंकराचार्यांचं दर्शन घ्यावं? याचा अर्थ इंदिरा गांधी एवढ्या कर्तबगार असल्या तरी कुठल्या तरी साधू संताला आपण नमस्कार करावा, त्याला शरणागत व्हावं, हा विचार इंदिरा गांधींच्या मनात येऊ शकतो. मग तो शिवाजी महाराजांच्या मनात येऊ नाही शकत? नरसिंहराव भारताचे पंतप्रधान होते, ते शंकराचार्यांचे शिष्य होते.
आज प्रणव मुखर्जी आणि नरेंद्र मोदी भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहेत आणि दोघेही रामकृष्ण मठाचे अनुग्रहित आहेत. कालचा पेपर आपण जर पाहिला असेल तर प्रणव मुखर्जींनी एका देवस्थानात ते गेले होते, सोळं निसून त्या देवाची पूजा केली. तुम्हाला सर्वात जवळचे असलेले अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या घरात त्यांनी सत्यसाईबाबांना बोलावलं आणि सत्यसाईबाबांची पाद्यपूजा केली. तेव्हा निखिल वागळे का गप्प होते? तेव्हा प्रसन्न जोशी का गप्प होते? मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे सत्यसाईबाबांची पाद्यपूजा करावी की नाही याच्यावरनं परिसंवाद का नाही घेतला? हे सगळे विकले गेलेले लाचार कुत्रे आहेत. फक्त त्यांची थोबाडं टीव्हीवर दिसतात म्हणून आपण त्यांना मोठे समजतो. ते विकले गेलेले गुलाम आहेत. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांची जर भेट घेतली असेल आणि शिवाजी महाराजांना जर समर्थांचा आधार वाटला असेल तर आमची ती मानसिकता आहे. विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाच्या चहापानावरती बहिष्कार टाकला आणि रात्रीतनं ते विमानाने भय्यूजी महाराजांना भेटायला इंदोरला निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने पुन्हा मुंबईमध्ये आले. म्हणजे त्यांना सुद्धा भय्यूजी महाराज गुरुस्थानी वाटतात आणि ते सुद्धा चहापानावरती बहिष्कार टाकून ते स्वतःच त्यांचेच आयोजक आहेत चहापानाचे. पण भय्यूजी महाराजांचा फोन आला, तुम्ही ताबडतोब इंदोरला या. सगळी कामं सोडून इंदोरला गेले. याचा अर्थ कुठल्या तरी संताला गुरु मानावं, आदर्श मानावं, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवावा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गोरठेकर बापूसाहेब केवढी त्यांची दासगुरू महाराजांवर श्रद्धा होती, किती दासगुरू महाराजांशी ते अनन्य होते. आज गोरठ्यामध्ये हे जे सगळं आध्यात्मिक रूप आहे ते अध्यात्मिक रूप जे आहे त्याच्या पाठीमागे गोरठेकरांचा केवढा मोठा त्याग आहे, केवढं मोठं समर्पण आहे, त्यांची दासगुरू महाराजांवरली श्रद्धा आहे. कुठे राजकीय पक्षाचा आणि कशाचा संबंध आला? अशा कोणाला तरी शरण जावं ही आमची भारतीय मानसिकता आहे. और राम तर अवतार होते, पराक्रमी होते, पण वसिष्ठ मुनी आणि विश्वामित्र यांना ते साष्टांग दंडवत घालतात. भगवान श्रीकृष्ण पराक्रमी आहेत, पूर्ण पुरुष आहेत, पण संदीपानी ऋषी आणि व्यासदेव यांच्याशी ते अनन्य आहेत. ही आमची भारतीय मानसिकता आहे. ती भारतीय मानसिकता लक्षात घेतली म्हणजे शिवाजी महाराजांनी समर्थांना भेटण्यासाठी समर्थांनी पॉलिटिक्स घेऊन BA करण्याची काही गरज नाही आहे. आणि समर्थ किती उंच पोशाख करत होते ते आपण पाहिलंय. सारखं त्यांना लंगुटेवाला म्हणून हिणवायची गरज नाही आहे. त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा भारी कपडे होते. शेवटी ते राजगुरू होते. केवळ जातीयवादाच्या कुंचल्याने शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या प्रतिमा आपण रंगवतो आणि त्या दृष्टीने विचार करतो. संबंध समर्थ वाङ्मयामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल विरोधात एकही वाक्य तुम्हाला सापडणार नाही. उलट केवढी स्तुती आहे शिवाजी महाराजांची. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई. केवढी शिवाजी महाराजांची स्तुती समर्थाने केलेली आहे. या उलट शिवराज्याभिषेकाच्या वेळेला बुडाला औरंग्या पापी, भ्लेंच संहार झाला असं औरंगजेबचं वर्णन आहे. अफजल खानाचं वर्णन करताना ऐसा लौंद बेईमानी कदापि नाही सत्यवचनी, पापी अपस्मार्जनी, राक्षस जाणावा या शब्दात अफजल खानाचं वर्णन केलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते संभाजी महाराजांना लिहितात, शिवरायास आठवावे, जीवित्व तृणत मानावे, येलोकी परलोकी उरावे, कीर्तिरूपे. शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप, भूमंडळी, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, सकळ सुखांचा त्याग, करुणी साधीचे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी असे. समर्थांचं पत्र आहे. त्या पत्राबद्दल काही बोलायचं नाही. समर्थांच्या शिष्यांमध्ये बाजी घोरपडे आणि दियानाथराव देशपांडे हे दोन शिष्य आदिलशहाचे सरदार होते. दियानाथराव देशपांडेंनी समर्थांच्या चाफळच्या राम मंदिरासाठी 50 एकर जमीन दान दिली होती आणि बाजी घोरपड्याने
चाफळ मंदिराला 36 एकर जमीन दान दिली होती, कागदपत्र उपलब्ध आहेत. आता त्याच्यावरनं लगेच मामा देशमुखांनी तर्क केला. मामा देशमुखांचे माकड मरकट देशमुख, लॉंग फॉर्म सांगितला. त्यांनी लगेच तर्क केला की बघा, आदिलशहाचे 2 सरदार समर्थांना जमिनी देत आहेत, यावरनं समर्थ हे आदिलशहाचे हेर असले पाहिजेत. एवढं डॉक्युमेंट पुरेसे आहे तुम्हाला निष्कर्ष काढायला? याचा अर्थ ही माणसं समर्थ द्वेषाने पागल झालेली आहेत, विक्षिप्त झालेली आहेत. अगदी अलीकडची तुम्हाला उदाहरणं सांगतो. आपल्या सगळ्यांना स्वामी गोविंददेवगिरी माहिती आहेत, किशोरजी व्यास. किशोरजी व्यासांचा 61चा समारंभ 7 वर्षापूर्वी धुळ्याला झाला. तिथं 5ही दिवस मी स्टेजवर सूत्रसंचालनाला होतो. 10 कोटी रुपये खर्च करून चंद्रकांत केले नावाच्या त्यांच्या शिष्याने तो कार्यक्रम घडवून आणला. चंद्रकांत केले कोण आहेत? धुळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यावेळेस ते नगराध्यक्ष पण होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि किशोरजी व्यासांचा काय संबंध आहे? किशोरजी व्यास संघ परिवाराचे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. अजून 200 वर्षानंतर लोक असा निष्कर्ष काढतील की ज्या अर्थी किशोरजी व्यासांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणसाने केला, त्या अर्थी किशोरजी व्यास हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हेर असले पाहिजेत. राजकारणामध्ये कोण कोणाचा शिष्य असावा, कोणी कोणाला मदत करावी. आता गोरठेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. आप्पांचा हिंदुत्वाचा किती घनिष्ठ संबंध आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आप्पांशी ते शेवटपर्यंत अनन्य होते. कधी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत म्हणून आप्पांनी त्यांना दूर केलं नाही, आणि आप्पा हिंदुत्ववादी आहेत म्हणून त्यांनी आप्पांना दूर केलं नाही. केवळ एखाद्या पक्षाच्या माणसाने मदत केली म्हणून लगेच त्या माणसाला तुम्ही हेर ठरवून टाकणार का? दुसरं काही डॉक्युमेंटल प्रूफ पाहिजे की नाही? समर्थ रामदासांनी या दोघांनी जमिनी दिल्या तेवढा उल्लेख स्वीकारला जातो, आणि त्यांना लगेच औरंगजेबचं आणि आदिलशहाचं हेर म्हटलं जातं. समर्थांना सुमारे 1100 एकर जमीन शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. पत्र उपलब्ध आहे. 4 ऑक्टोबर 1678 विजयादशमी या दिवशीचं पत्र आहे. मग त्या पत्रात लगेच म्हणतात ते पत्र बहुतेक बामणांनी तयार केले. मग आदिलशहाने त्यांना या 56 एकर जमीन दिली बाजी घोरपड्याने. ते पत्र मराठ्यांनी कशावरून तयार केलं नसेल? हे बामणांनी तयार केलंय. मग तेही त्यांच्या लोकांनी तयार केलं असेल समर्थांना बदनाम करण्यासाठी. कुठलाही अनुकूल पुरावा दिला की बामणांत कारस्थान आहे. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. तुकाराम महाराज हे त्या काळातले आहेत. मग असा आरडाओरडा केला जातो की तुकाराम महाराज शिवाजी महाराजांचे गुरु असताना समर्थांचं जास्त स्तोम माजवलं जातं आणि तुकाराम महाराजांना बाजूला टाकलं जातं. तुकाराम महाराजांनी देह केव्हा ठेवला? तुकाराम महाराज 1650 सालच्या जानेवारी महिन्यात गेलेले आहेत. म्हणजे 49 पर्यंत ते आहेत. 49 पर्यंत शिवाजी महाराजांनी असं कोणती मोठी लढाई केली? एकच लढाई आहे. 1648 साली आदिलशहाचा सरदार फत्ते खान 10,000 फौज घेऊन आला होता. शिवाजी महाराज पुरंदर किल्ल्यावरती होते. शिवाजी महाराजांचं सैन्य 1200 होतं आणि फत्ते खानाचं 10,000 होतं. ती पहिली लढाई ज्या शिवाजी महाराजांनी फत्ते खानाचा दारुण पराभव केला. 10,000तले 9,000 लोक मारले गेले. नुसते किल्ल्यावरनं दगड टाकले ती माणसं मारलेली आहेत. समोरासमोर लढाई झालीच नाही. हजारो दगड तटावरती शिवाजी महाराजांनी गोळा केले होते. निम्म सैन्य गड चढलं आणि सगळे दगड सोडले. त्या दगडाखालीच माणसं मेली. आणि मग बाजी पासलकर हा 1000 सैन्य घेऊन खाली उतरला आणि पळून जाणाऱ्या माणसाने त्यांनी कापून काढलं. त्यात बाजी पासलकर मारला गेला. शिवाजी महाराजांचे 70-80 माणसं मेली आणि फत्ते खानाची 9,000 माणसं मेली. तेवढी एक लढाई. शिवाजी महाराजांच्या जीवनातले जे महत्वाचे पराक्रम आहेत, 1656 साली चंद्रराव मोऱ्याला मारला, 1659 साली अफजल खानाला मारला, 1662 साली शाहिस्तेखानाची बोटं कापली, पुढे आग्र्याहून सुटका झाली, नंतर सगळे 38 किल्ले पुन्हा जिंकून घेतले. हा सगळा जो पराक्रमाचा भाग आहे त्यात तुकाराम महाराज नव्हते, समर्थ होते.
पुरुषोत्तम घेडेकरांनी पुस्तक लिहिलं आहे, तुकारामाचा खून रामदासाने केला, असं पुस्तकाचा मथळा आहे. बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नका असं म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाडांसारख्या हरामखोर माणसानं ही पुस्तकं वाचावीत आणि या लोकांना तुरुंगात टाका म्हणून आंदोलन करावं. ही लोक का बाहेर आहेत? जर रामदास स्वामींनी तुकाराम महाराजांचा खून केला असता तर तुकाराम महाराजांच्या देहूपासून 20 मैलावरती असलेल्या शिवाजी महाराजांना हे कळलं नसतं का? मग ज्या रामदास स्वामींनी तुकाराम महाराजांचा खून केला त्या रामदास स्वामींना सज्जनगडावरती शिवाजी महाराज ठेवून घेत होते. शिवाजी महाराजांना काही कळत नव्हतं का? खुनी मनुष्य आहे, हा लफंगा मनुष्य आहे. खेडेकरांना कळलं आणि शिवाजी महाराजांना कळलं नाही. म्हणजे शिवाजी महाराजांपेक्षा खेडेकरांची अक्कल जास्त होती. 2 वेळा भ्रष्टाचारासाठी त्यांना सस्पेंड केलेलं आहे. आणि ज्या माणसाला 2 वेळेला भ्रष्टाचारासाठी सस्पेंड केलंय तो मनुष्य नव्या धर्माची स्थापना करतो. आमच्या इथं बुद्ध धर्म संस्थापक होते, महावीर धर्म संस्थापक होते. काय त्यांचं चरित्र होतं, केवढे ते उदात्त होते. आणि जे लोक तुरुंगात असायला पाहिजेत ते नव्या धर्माची स्थापना करतात. केवळ राज्यकर्ते आजपर्यंत अत्यंत नालायक होते, देशद्रोही होते, समाजकंटक होते, म्हणून हे लोक समाजामध्ये सन्मानाने वावरत आहेत. राज्यकर्ते जर चांगले असते तर मुसक्या बांधून यांना तुरुंगात टाकलं असतं. शिवाजी महाराज गप्प बसू शकतात तुकाराम महाराजांची हत्या झाल्यावर. ज्या शिवाजी महाराजांना 500 मैलावरल्या सुरत शहरामध्ये किती पैसे आहेत, कोणाकडे काय आहे, सगळे व्यापारी आहेत हे माहिती होतं, त्या शिवाजी महाराजांना 20 मैलावरती तुकाराम महाराजांचा खून होतो हे समजू शकणार नाही. मी सदानंद मोरेंना विचारलं, तुकाराम महाराजांचा खून झालाय तुम्हाला मान्य आहे का वारकरी लोकांना? नाही म्हणते आम्हाला मान्य नाही. ते सदैव वैकुंठाला गेले अशी आमची श्रद्धा आहे. म्हणलं याबद्दल का नाही आंदोलन करत? आंदोलन करा याबद्दल. जर तुकाराम महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला म्हणून बंड्यातात्या कराडकर यादवांना वेठीला धरू शकतात, तर तुकाराम महाराजांचा खून झाला असं चुकीचं लिहिल्याबद्दल तुम्ही समाजविरोधाला काय विरोध करत नाहीत, पण हेच समाजविरोधाच्या व्यासपीठावर व्याख्यानं देतात. हे कुठून विरोध करणार? कशी परिस्थिती चिंताजनक आहे, कशी माणसं विकली जात आहेत, कसा आपला इतिहास विकृत केला जातो आहे ते आपल्याला माहिती असावं म्हणून ही सगळी वस्तुस्थिती सांगितली. प्रत्यक्ष शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट, त्या दोघांनी केलेलं एकत्रित कार्य, शिवाजी महाराजांचा अंतकाळ, समर्थांचा अंतकाळ आणि संभाजी महाराजांनी केलेला पराक्रम, हा सगळा शेवटचा भाग उद्याच्याला आपण पाहणार आहोत.